पुंडलिक वरदया हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव, संत नामदेव आणि संत तुकाराम या तीनही अध्यासनातर्फे सुरू असलेल्या वारी विचारांची 2022 या उपक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. याच्यापूर्वी आपण संत निवृत्तीनाथ महाराजांचं समाधी प्रकरण आणि निवृत्तीनाथ महाराजांनी केलेलं पंढरपूर वर्णन, वारीचं वर्णन आणि विठ्ठल वर्णन पाहिलं होतं. आजच्या भागामध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका आणि संत मुक्ताबाई यांनी केलेलं पंढरपूरचं, वारीचं आणि विठ्ठलाचं वर्णन पाहणार आहोत. तर सुरुवात आपण करूयात ज्ञानेश्वर माऊलींपासून. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अभंगामध्ये पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे आणि वारीचंही वर्णन केलेलं आहे. वारीचं आणि दिंडीचं वर्णन करणारा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग प्रसिद्ध आहे. माऊली म्हणतात, उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्र जाती विठ्ठलाची. ही जी दिंडी आलेली आहे ती दिंडी कशी दिसते तर त्या दिंडीत सर्वात पुढे पताका म्हणजे वारकरी झेंडा, खादीचं कापड आणून ते कापून त्याच्यापासून हा झेंडा बनवतात आणि गेरू किंवा काव ज्याला आपण म्हणतो, कुंड्या वगैरे रंगवण्यासाठी आपण वापरतो, त्याच्यामध्ये हा झेंडा रंगवला जातो. त्यामुळे तो एकदम भगवा किंवा सिल्कचा नसतो, तर तो खादीच्या कापडाचा आणि गेरू रंगाने रंगवलेला असतो. तर अशा पताका दिंडीमध्ये सर्वात पुढे पताका आहे. दिंडी जेव्हा निघते तेव्हा दिंडीत सर्वात पुढे पताकाधारी चालतात, त्याच्या मागे टाळकरी असतात. टाळकरी आणि पताकाधारी यांच्यामध्ये तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असतात. टाळकऱ्यांच्या मागे विनेकरी असतो आणि विनेकऱ्यांच्या मागे मोकळे चालणारे भाविक असतात. अशी दिंडीची रचना असते. तर अशी ही दिंडी सामोरी आलेली आहे आणि ज्ञानेश्वर माऊली या दिंडीचं वर्णन करतात. उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्र जाती विठ्ठलाची. आले हरीचे विनट, वीर विठ्ठलाचे सुभट, भेने जाहले दिक्पट, पळती थाट दोषांचे. आणि मग ह्यांचं बाह्य वर्णन आणि आंतरिक वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी पुढच्या चरणांमध्ये केलेलं आहे. बाह्य वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तुळशी माळा कंठी, गोपी चंदनाच्या उटी, सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी, 12 वाटा पळताती. यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि त्यांनी गोपीचंदन लावलेलं आहे. गोपीचंदन म्हणजे एक प्रकारची मातीच असते, ती त्या मातीचे खडे असतात. ते खडे अगदी ठिसूळ असतात आणि आपण हातावर सुद्धा उगाळू शकतो. ते उगाळण्यासाठी सहाण्याची वगैरे आवश्यकता नसते. वारकरी तो गंध हातावर उगाळतात आणि स्वतःला लावतात. तर ते गोपीचंदन, हे गोपीचंदन त्यांनी लावलेलं आहे. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत आणि ह्यांना बघून विघ्न अनेक मार्गाने पळत सुटलेली. आता हे त्यांचं बाह्य वर्णन झालेलं आहे. त्यांचं आंतरिक वर्णन कसं आहे? सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरले. यांच्या हृदयामध्ये काय आहे तर सतत कृष्णमूर्ती, सावळी कृष्णमूर्ती विठ्ठल त्यांच्या हृदयामध्ये सतत वास करत असतो आणि देवाचा तिथे वास असल्यामुळे त्यांच्याजवळ शांती आणि क्षमा असतात. शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. जेव्हा देवाचा आपल्या हृदयामध्ये वास होतो तेव्हा काम आणि क्रोध निघून जातात आणि शांती आणि क्षमा तिथे येतात. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे अशा ह्या दिंडीत चालणाऱ्या वैष्णवांचं, वारकऱ्यांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि पुन्हा ह्यांना वीर म्हटलेलं आहे. तर हे वीर काय करतायत तर ह्यांच्याकडे हत्यार कुठलं आहे तर सहस्त्र नामाचे हातिया, शंख चक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गा. यांच्याजवळ सहस्त्रनामाचं म्हणजे नामस्मरण, सहस्त्रनामावली आहे. विष्णू सहस्त्रनाम वगैरे आपण म्हणतो की सहस्त्रनामं आहेत देवाची. तर हे सहस्त्रनामाचं हत्यार यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे षडवर्गावरती म्हणजे जे षड रिपू मांडलेले आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, याच्यावरती ते वार करतात. हे जे वीर आहेत ते याच्याशी लढणारे आहेत आणि अर्थात यांना त्यांनी हरवल्यामुळे त्यांच्याजवळ शांती आणि क्षमा येतात आणि शांती क्षमा असल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये देवाची वस्ती असते. असं ह्या वारकऱ्यांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. पुढच्या एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कुंचे पताकाचे भार, आले वैष्णव डिंगर, भेणे पळती यमकिंकर, नामे अंबर गरजत असे, आले हरिदासांचे थाट, कळी काळा नाही वाट, विठ्ठल नामे करीती बोभाट, भक्ता वाट सापडली. टाळ घोळ चिपळिया नाद, दिंडी पताका मकरंद, नाना बागडियांचे छंद, कवच अभेद नामाचे. वैष्णव चालले गरजत, आणि हे वैष्णव गरजत चाललेले आहे आणि त्यांच्याकडे कवच काय आहे तर नामाचं कवच आहे. या अभंगाच्या सुरुवातीला कुंचे असा उल्लेख आलेला आहे. तर कुंचे पताका झळकती, काही ठिकाणी उंच पताका झळकती असंही म्हटलेलं आहे. आणि कुंचेचा अर्थ शब्दकोशामध्ये दिलेला आहे की मोरपिसाचा झाडू किंवा मोरपिसाचा कुंचला.
तर अशा प्रकारे तो कुंचही असू शकतो किंवा उंचही असू शकतात. तर अशा ह्या पताका आहेत आणि इतर दिंडीचं आधी केल्याप्रमाणे वर्णन आहे. त्याच्यामध्ये टाळ, चिपळी आणि ही दिंडी निघालेली आहे. आणि ह्या दिंडीतल्या वैष्णवांकडे नामाचं कवच आहे, म्हणजे ते काम, क्रोध इत्यादी विकारांशी लढणार आहेत, तर त्यांच्याकडे नामाचं हत्यार आहे आणि नामाचंच कवच त्यांच्याकडे आहे. आणि याच्यामध्ये कोण कोण संत आहेत, तर निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. अशा प्रकारे आपली भावंड निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई हे सुद्धा त्या दिंडीमध्ये समवेत आहेत, असं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. आणि अशी ही दिंडी पंढरपूरला येते. आणि मग ह्या पंढरीचं वर्णन कसं आहे तेही ज्ञानेश्वर माऊली एका वेगळ्या अभंगामध्ये करतात. ते म्हणतात की ही दिंडी जेव्हा पंढरपूरच्या वाटेला लागते तेव्हा पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने संगे. म्हणजे वैकुंठाला जायचं म्हणजे कुठे जायचं, देव वैकुंठामध्ये राहतो, त्यामुळे वैकुंठ लोकाला एक महत्व निश्चित आहे अध्यात्माच्या दृष्टीने. आणि सहस्त्रनामामध्ये तर वैकुंठ हे देवाचं एक नावच आहे असं सांगितलेलं आहे. आणि ज्या चारी मुक्तीची कल्पना आहे त्या चारी मुक्ती या वैकुंठ लोका संदर्भात असतात, की देवाच्या जवळ राहणं, त्या सलोकता म्हणजे त्या लोकात जाऊन राहणं वगैरे. तर असं हे वैकुंठ आहे. तर या वैकुंठामध्ये जायचं म्हणजे कुठे जायचं, तर आता वैकुंठात जायचं म्हणजे पंढरपूरला जायचं, कारण देव आता पंढरपूरला आहे. आणि ह्या पंढरपूरच्या वाटेवरती जे वारकरी चालतात तेव्हा चालताना त्यांना अनेक यज्ञ घडतात, असं ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या त्या वारीचं वर्णन करतात. किंवा त्या वारीमुळे जो लाभ होतो की त्यांना वेगळे यज्ञ याग करायची गरज नाही, नामस्मरणाने त्यांना अनेक याग घडतात. त्याप्रमाणे पंढरपूरच्या वारीमध्ये एक पाऊल टाकलं तरी त्यांना अनंत याग घडतात. आणि हा जो मार्ग आहे, सनकादिक मुनी ध्यानस्थ पै सदा, ब्रह्मादिका कदा न कळे महिमा. ब्रह्मादिकांना सुद्धा ज्याचा महिमा कळला नाही, सनकादिक मुनी ज्याचं ध्यान करतात, तो हा भगवंत आपल्याला पंढरपूरला सहज प्राप्त झाला. कशामुळे, ज्ञानदेव निवृत्ती पुसतसे कोडे, पुंडलिके केवढे भाग्य केले. तर पुंडलिकाच्या भक्तीसाठी प्रसन्न होऊन देव इथे आले याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पुंडलिकामुळे आम्हाला हा लाभ झालेला आहे. आणि असा हा पांडुरंग, या पांडुरंगाचं वर्णन करताना ते एका दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरीसी आले, ते या पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. की जणू काही हे परब्रह्म कुठेतरी चाललं होतं आणि चालता चालता परब्रह्म मार्ग चुकलं. आणि मार्ग चुकल्यावरती हा देव पंढरपूरला आला. पुंडलिकाने पाहिलं या देवाला आणि पुंडलिकाने देवाला इथेच कायमचं उभं करून ठेवलं. आणि तो हा विठोबा निधान, असा हा विठोबा निधान आहे की ज्याला पुंडलिकाने आपल्या सर्वांसाठी इथे उभं केलेलं आहे. आणि मग या क्षेत्राचा अजून महिमा काय किंवा इथला विधी काय, पंढरीसी कीर्तन करी, पुंडलिकासी नमस्कारी, विठ्ठल चरण अंतरी धरी, धन्य जन्म तयाचा. तर इथे काय करायचंय, तर इथे कीर्तन करायचं, पुंडलिकाला नमस्कार करायचा. आणि जो अशा प्रकारे हा विधी इथे करतो त्याचं वर्णन माऊली करतात, धन्य कुळ धन्य जन्म, जयासी पंढरीचा नेम, चित्ती अखंड विठ्ठल प्रेम, ते धन्य भक्त भो मंडळी. की ज्यांच्या चित्तामध्ये अखंड विठोबाविषयी प्रेम आहे, ज्यांचा पंढरीला जाण्याचा नेम आहे, अशा भक्तांचा जन्म धन्य झाला, त्यांचं कुळ धन्य झालं, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. त्यासी अंती वैकुंठ प्राप्ती, ऐसी शुके सांगितले परीक्षिती, जे जे हरिचरणी भजती ते ते पावती वैकुंठ. अशा प्रकारे ह्या वारकऱ्यांना जो लाभ होणार आहे तो शुकांनी परीक्षितीला सांगितलेला आहे. म्हणजे श्रीमद भागवत पुराण जे आहे ते शुकमुनींनी परीक्षित राजाला सांगितलं होतं. त्याचा हवाला देऊन ज्ञानेश्वर माऊली सांगतात की त्याला वैकुंठ प्राप्ती होणार आहे. आणि हे जे पंढरी क्षेत्र आहे हे क्षेत्र कसं आहे, हे नव्हे आजी कालीचे, युगे 28चे, मज निर्धारिता साचे, हा मृत्यू लोकूची नव्हे. युगे 28 असं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. नामदेवरायांनी केलेल्या आरतीमध्ये सुद्धा युगे 28 विटेवरी उभा असं म्हटलेलं आहे. आणि डॉक्टर सदानंद मोरे सरांनी सुद्धा एका लेखामध्ये युगे 28 या शब्दाचा उलगडा केलेला आहे. की जुन्या काळी की आपण असा अनेकदा शब्द प्रयोग करतो जे अंकाशी निगडीत असतात, की तुझ्यासारखे 56 पाहिलेत वगैरे. तर 56 याचा अर्थ तिथे 56 असा नसतो, तर तो एक वाक्प्रचार आहे, तो एक म्हणायचा प्रघात असतो. त्याप्रमाणे अनेक युग झाली याच्यासाठी 28 युगे झाली असं म्हणण्याचा प्रघात पूर्वी संस्कृत साहित्यात होता, असं मोरे सरांनी त्यांच्या एका लेखामध्ये साधार दाखवून दिलेला आहे, रामानुजाचार्य वगैरे आचार्यांच्या आधारे. तर युगे 28 म्हणजे अनंत युगे झाली. आणि याला आधार काय, तर नामदेवरायांनी एका अभंगामध्ये असं वर्णन केलेलं आहे की देव सोपानदेवांना समाधी देण्यासाठी जेव्हा सासवडला आले तेव्हा सोपानदेवांना त्यांनी सासवडचं महात्म्य वगैरे सांगितलं. आणि मग सोपानदेवांनी प्रश्न केला की देवा, तुम्ही आत्ताच सांगितलं की पूर्वी इथे ब्रह्मदेव होता वगैरे, मग तेव्हा तुम्ही कुठे होता. तेव्हा देवाने उत्तर दिलं, देव म्हणे कथा परिस, आम्ही होतो पंढरीस, कोट्यानुकोट युगास अनंत कल्पे गेलिया,
अनंत युगे झाली, अनंत कल्पे गेली, आम्ही पंढरपूरला होतो. जे पंढरपूरचं क्षेत्र जे संतांनी प्रसिद्धीस आणलं ते, आणि ते आणतानाच त्यांनी त्याचा एक अलौकिक महिमा सुद्धा वर्णन केलेला आहे. आणि त्याच्या भोवतीच्या ज्या कथा आहेत, त्याचं जे महात्म्य आहे ते आपल्याला संतांमुळे कळलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली हे महात्म्य वर्णन करताना म्हणतात, काशी अयोध्या अवंती कांती, मथुरा माया गोमती, ऐशी तीर्थे इत्यादी आहे ती, परी सरीन पावती पांडुरंगी. ज्या सप्तपुऱ्या सांगितलेल्या आहेत, काशी, अयोध्या, अवंतिका, मथुरा, गोमती इत्यादी जरी तीर्थ असली तरी त्यांना पंढरपूरची सर येणार नाही. आणि म्हणून बाप तीर्थ पंढरी, भू वैकुंठ महिवरी, भक्त पुंडलिकाचे द्वारी, कर कटावरी राहिला. पुंडलिकाच्या द्वारामध्ये हा जो भगवंत कटावर कर ठेवून उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे, आणि तो वैकुंठ सोडून इथे आला, गोकुळाहून आला असंही म्हटलेलं आहे की पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळाहुनी झाला येता. तर वैकुंठीचाच देव गोकुळामध्ये, गोकुळीचाच देव पंढरपूरला, त्यामुळे आता पंढरपूर हेच वैकुंठ झालेलं आहे. फक्त ते भूलोकात आहे म्हणून त्याला आपण भूवैकुंठ म्हणूयात. बाप तीर्थ पंढरी, सर्व बाप हा शब्द सर्व तीर्थांमध्ये अग्रेसर, सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ, म्हणून ह्याला बाप तीर्थ पंढरी म्हटलेलं आहे. भू वैकुंठ महिवरी, भक्त पुंडलिकाचे द्वारी, कर कटावरी राहिला. आणि ह्या पंढरी क्षेत्रामध्ये काय काय आहे तर त्याच्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या कोणत्या? आडवाहे भीमा, तारावया देह आत्मा, पहिलं थडीय परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिकू. इकडे भीमा वाहते, चंद्रभागा वाहते, पलीकडे पांडुरंग आहे, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये पुंडलिक आहे. अजून आपण पंढरपूरला गेलात तर तुम्हाला अशीच रचना दिसेल की देवाचं राऊळ आहे, देवाच्या रावळातून तुम्ही तसंच समोर सरळ गेलात, महाद्वार घाटावरून खाली उतरलात की चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे आधी त्या पात्रामध्ये, आणि पुंडलिकाच्या समोर चंद्रभागा वाहते. तर आडवा हे भीमा, तारावया देह आत्मा, पहिलं थडीय परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिकू, या तिहीचे दर्शन, प्राण्या नाही जन्म मरण, पुनरपी आगमन येथे बोलिलेची नाही. एरवी कैवल्य किंवा मोक्षाची आस वारकऱ्यांना नाही, पण ज्यांना आहे तर ती प्राप्ती सुद्धा पंढरपूरला होते असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मतव उभेची दिसत आहे नीट, या हरिदासांशी वाळवंट जागरणासी दिधली. तर वाळवंटाचा सुद्धा महिमा इथे सांगितलेला आहे. वाळवंट म्हणजे वालुकामय प्रदेश, राजस्थानात वगैरे वाळवंट असतं. पण नदीच्या काठाचे सुद्धा 2 प्रकार असतात. काही नदीच्या काठी दगड असतो, खडक असतो, आणि काही नदीच्या काठी वालुकामय प्रदेश असतो. म्हणजे नदी जी वाळू वाहून आणते ती वाळू त्या भागामध्ये पसरते, आणि त्यामुळे त्याला वाळवंट म्हणायची पद्धत आहे. आणि पंढरपूरच्या वाळवंटाला फार महत्व आहे. आपल्याला कल्पना आहे की पूर्वी म्हणजे रावळाचं व्यवस्थापन एक तर संत मंडळींकडे नव्हतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व मंडळींना, काही ठराविक जातींना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. अशा वेळेस संतांनी आपलं सर्व भक्तीचं केंद्र वाळवंटामध्ये केलं, की वाळवंटाला महत्व दिलं, की वाळवंटामध्ये कीर्तन, जागर हे कार्यक्रम कुठे करायचे तर वाळवंटामध्ये करायचे. आणि हे का तर देवानेच हरिदासांना हे वाळवंट जागरणासाठी, जागर म्हणजे रात्रभर चालणारं भजन, तर हे भजन करण्यासाठी देवानेच हरिदासांना वाळवंट दिलेलं आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि मग अजून इथे काय काय करायचं? करा करा रे क्षीरापती, नटा नटा कीर्तन वृत्ती, ते नर मोक्षा ते पावती, ऐसे बोलती सुरनर. इथे कीर्तन करायचं आणि द्वादशीच्या रात्री खिरापत करायची. खिरापत म्हणजे द्वादशीच्या रात्री दिला जाणारा प्रसाद. एक ठराविक काही खिरापतीचे अभंग असतात, ते अभंग म्हणतात आणि त्यानंतर वारकरी एकमेकाला प्रसाद वाटतात. कुरमुरे किंवा भडंग किंवा भाजक्या पोह्यांचा चिवडा असे पदार्थ करून ते वाटतात, आणि ह्या प्रसादाला खिरापती म्हणतात. म्हणजे एकादशी व्रत खिरापतीचा प्रसाद घेतला की पूर्ण होतं. आणि हे जे पंढरपूरची जी विठ्ठल मूर्ती आहे त्याचं एक वैशिष्ट्य ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की हे काय आहे? हे 24 मूर्तींचे उद्धरण, शिव सहस्त्र नामासी गहन, हेची हरिहराचे चिंतन, विश्व वंद्य हे मूर्ती. ते ही मूर्ती कशी आहे? ही 24 मूर्तींपेक्षा वेगळी, 24 मूर्तींचं उद्धरण करणारी. आता ह्या 24 मूर्ती कुठल्या? तर संध्या करायचा पूर्वी प्रघात होता की ब्राह्मण मंडळी पूर्वी संध्या करत, आणि त्या संध्येमध्ये भगवंताच्या 24 नावांचा उच्चार असो, अच्युत, माधव, केशव, नारायण, त्रिविक्रम वगैरे. आणि ह्या 24 नावानुसार देवाच्या 24 मूर्तींची कल्पना केलेली. तर ह्या 24 मूर्ती कशा? तर देवाच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म या 4 गोष्टी असतात याची आपल्याला कल्पना आहे. पण या 4 गोष्टींचं जर कॉम्बिनेशन केलं आपण, म्हणजे उजव्या वरच्या हातात शंख आणि उजव्या खालच्या हातामध्ये चक्र, डाव्या बाजूला वर गदा, खाली कमळ, तर हे एक कॉम्बिनेशन झालं. अशा प्रकारे ही जी आयुध आहेत 4, शंख, चक्र, गदा आणि पद्म किंवा कमळ,
हे आलटून पालटून जर वेगवेगळे कॉम्बिनेशन केले तर त्यातून आपल्याला 24 वेगवेगळ्या मूर्ती मिळतात किंवा 24 वेगवेगळे प्रकार मिळतात. हेच भगवंताचे 24 वेगवेगळे ध्यानाचे प्रकार किंवा या प्रत्येक प्रकाराला एक अशी 24 नावं आहेत. पांडुरंगाची मूर्ती ह्या 24 पेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली सांगतात हे 24 मूर्तींचे उद्धरण शिव सहस्त्रनामासी गहन. सहस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला कल्पना आहे, महाभारतामध्ये हे विष्णू सहस्त्रनाम आलेलं आहे. पण त्या सहस्त्रनामामध्ये विठ्ठल नाव नाही किंवा पांडुरंग नाव नाही, विठ्ठल नाव त्या सहस्त्रनामामध्ये नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे सहस्त्रनामांना सुद्धा गहन आहे, स्वतः भगवान शंकरांना सुद्धा गहन आहे, ते सुद्धा या नावाचं चिंतन करत असतात. अशी पांडुरंग मूर्ती या संधेतल्या 24 नावांपेक्षा आणि सहस्त्रनामांहून वेगळी आहे. आणि हरिहर सुद्धा या देवाचं चिंतन करत असतात. तो हा देवादिदेव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, बाप रखुमा देवीवरू 25 24 मूर्ती वेगळा. तर हा पांडुरंग देव आहे, हा सदाशिवाचा म्हणजे महादेवाचा निज ठेवा आहे. महादेव सतत ह्या पांडुरंगाचं चिंतन करत असतो आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात असा हा पांडुरंग 25 म्हणजे या 24 रूपांपेक्षा वेगळा असा हा पांडुरंग 25 आहे. असं ज्ञानेश्वर माऊलींनी हे पंढरपूरचं, वारीचं, वारकऱ्यांचं आणि पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेव, त्यांची समाधी सासवड इथे आहे. या सोपान देवांचे सुद्धा 50-60 अभंग उपलब्ध आहेत आणि त्या अभंगामध्ये सुद्धा त्यांनी पंढरपूरचं, वारीचं आणि अर्थात पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. पंढरपूरला जाण्याविषयी आवाहन करताना सोपानदेवांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या 6 चरणांच्या अभंगामध्ये पंढरपूरला चला असं आवाहन केल्यापासून पंढरपूरला पोचणे, देव सामोरा येणे, देवाचं दर्शन होणं आणि पंढरपूरच्या वारीची समाप्ती ज्या काल्याने होते त्या काल्याचा उल्लेख, अशा सर्व गोष्टी या एका अभंगामध्ये आलेल्या आहेत. सोपान काका आपल्याला आवाहन करताना म्हणतात, चला रे वैष्णव हो जाऊ पंढरीसी, प्रेमामृत खुणा मागू त्या विठ्ठलासी. वैष्णव हो चला आपण पंढरपूरला जाऊ. आणि पंढरपूरला जाऊन काय करायचं, पांडुरंगाकडे काय मागायचं, तर पांडुरंगाकडे फक्त प्रेम मागायचं. प्रेमामृत खुणा मागू त्या विठ्ठलासी. सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे की पांडुरंगाकडे जाऊन काय मागायचं, तर प्रेम मागायचं. तुकाराम महाराज म्हणतात, गात जागा प्रेम मागा श्री विठ्ठला. किंवा एकनाथ महाराजांनी सुद्धा एका अभंगामध्ये देवाकडे प्रेमाचं मागणं केलेलं आहे. प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाशिवाय समाधान नाही. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात प्रेम सुख देई. नामदेवराय सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, नामा म्हणे तुझे मज न लगे काही, प्रेम असू दे चित्ती म्हणून लागत असे पायी. तर सर्व संतांनी देवाकडे लौकिक भौतिक काही मागितलेलं नाही, फक्त प्रेम मागितलेलं आहे. आणि सोपानदेव या अभंगाच्या शेवटच्या चरणात काल्याचं वर्णन करताना सुद्धा पुन्हा या प्रेमापाशीच येतात. ते अर्थात आपण पुढे पाहूयात. आणि मग हे वैष्णव निघाले तर कसे निघाले, चालिले गोपाळ दावी ताती वाकुलिया, भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळिया. ते प्रेमाने आनंदाने टाळ्या वाजवत चाललेले आहेत वगैरे इथपर्यंत ठीक आहे. तर वाकुल्या दाखवणं म्हणजे वाकडं दाखवणं, ते वाकडे दाखवतायत म्हणजे कुणाला वाकडं दाखवतायत. तर आपल्याला कल्पना आहे की लहान मुलं वाकडं दाखवतात. समजा एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे आणि ती दुसऱ्याकडे नाही, तर ते असं वाकडं दाखवणं की बघा हे माझ्याकडे आहे तुझ्याकडे नाही. तर हे वैष्णव कुणाला वाकडं दाखवतायत. तर अन्य अभंगामध्ये असा उल्लेख आहे की काल्याचा जो प्रसाद आहे ना, तर तो ह्या पृथ्वीवरती जे जन्म घेतात, जे देहधारी मनुष्य देहधारी लोक आहेत त्यांनाच काल्याचा प्रसाद प्राप्त होतो. देवांना किंवा इतर लोकातल्या इतर जे गंधर्व वगैरे आहेत त्यांना हा काल्याचा प्रसाद मिळत नाही. काल्याच्या प्रसादाची पूर्व अट आहे की उपजोनी या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. उपजोनी म्हणजे जन्म घेऊन, इथे तुम्हाला आधी जन्म घ्यावा लागेल तर हा काल्याचा प्रसाद मिळेल. आणि अर्थात तुम्हाला वारी करायची असेल, पंढरपूरला जायचं असेल, कीर्तनाचा आनंद लुटायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला मनुष्य जन्म घेणं भाग आहे. म्हणून हे वैष्णव ज्या लोकांना हा लाभ मिळणार नाही किंवा जे देहधारी नाही, जे मनुष्य देहधारी नाही, त्यांना वाकडं दाखवत, त्यांना वाकुल्या दाखवत पंढरपूरला निघालेले आहेत. दिंड्या गरुड टके मृदुंगाचे नाद, गाताती विठ्ठल नाम करिताती आल्हाद. दिंडीचं वर्णन केलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे नाचत आणि गात हे वैष्णव पंढरपूरला पोचले. आज आषाढ शुद्ध दशमी आहे आणि आज पंढरपूरला निघालेले बहुतेक सर्व पालखी सोहळे, जे 70% पालखी सोहळे आज पंढरपूरमध्ये पोहोचतात. काही पालखी सोहळे आधीच पंढरपूरला पोहोचलेले असतात, सप्तमीला, अष्टमीला, काल नवमीला. पण बहुसंख्य पालखी सोहळे आज दशमीला पंढरपूरला पोहोचतील. सोपानदेवांनी पंढरपूरला पोचतानाचं वर्णन केलेलं आहे की पावले पंढरी भीमा देखियली दृष्टी, वैष्णवांचा गजरू आनंदे हेलावली सृष्टी. पंढरपूर जवळ आलं, चंद्रभागा दृष्टीला पडली आणि मग तो वैष्णवांनी मोठा गजर केला आणि हा गजराने सर्व सृष्टी हेलावून गेली. गजरू गोपाळांचा श्रवणी पडियेला, शंख चक्र करी विठ्ठल सामोरा आला. तर हा वैष्णवांचा गजर देवाच्या कानावर गेला
आणि आपले सर्व भक्त संत आपल्याला भेटायला आलेले आहेत, त्यामुळे देव त्यांना सामोरे गेले. सामोरे जाणं म्हणजे एखादी व्यक्ती आली की त्याला आणायला जाणं, अलीकडच्या भाषेत आपण रिसीव्ह करणं म्हणतो. त्याप्रमाणे देव ह्या सर्वांना सामोरे गेलेले आहेत. आणि अजून सुद्धा संतांच्या पालख्या जेव्हा दशमीला पंढरपूरला येतात तेव्हा देवाचे प्रतिनिधी म्हणून आणि पंढरपूरचे संत म्हणून नामदेवरायांचा रथ ह्या सर्व संत मंडळींच्या स्वागताला जातो. अजूनही ती प्रथा चालू आहे. तर सोपानदेव म्हणतात प्रत्यक्ष देव ह्या सर्व संतांच्या स्वागताला आलेले आहेत. आणि मग पुढे पंढरपूरमध्ये हे वैष्णव आले, त्यांनी कीर्तन, चंद्रभागा स्नान, देवदर्शन, नगर प्रदक्षिणा वगैरे सर्व विधी केला. आणि मग पुढे पौर्णिमेचा दिवस आला. हे सर्व संत मंडळी गोपाळपूरला गेले आणि गोपाळपूरला तिथे त्यांनी काला केलेला. आणि या काल्याचं वैशिष्ट्य काय? कासव दृष्टी निहाळी तरंगी नाचतो पै उगला, सोपान म्हणे आम्ही केला वाळवंटी काला. सोपानदेव म्हणतात की आम्ही या वाळवंटामध्ये काला केला आणि काल्यामध्ये देव कासव दृष्टीने निहाळत प्रगट झाला. तर कासव दृष्टीने निहाळत प्रगट होणे म्हणजे काय? तर सुरुवात आपण अभंगाची बघितली की आपण पंढरपूरला जायचं कशासाठी? तर प्रेमामृत खुणा मागण्यासाठी, देवाकडून प्रेम मागण्यासाठी. आणि मग इथे देव प्रेम देतो म्हणजे काय करतो? तर तो कासव दृष्टीने निहाळतो, अशी कासवाची उपमा दिलेली. आपल्याला कल्पना आहे की प्राण्यांचे दोन प्रकार असतात, सस्तन आणि अस्तन. सस्तन प्राणी जे असतात ते आपल्या पिल्लांना, मुलांना स्तनपान करतात आणि त्यातून त्यांचं पोषण होतं. आता कासव हा अस्तन प्राणी आहे, कासविनीला स्तन नसतात. तर कासवीन तिच्या मुलांचं पोषण कसं करत असेल? तर कल्पना अशी आहे की कासवीन आपल्या मुलांकडे किंवा आपल्या पिल्लांकडे निहाळते, त्यांना प्रेमभऱ्या दृष्टीने, प्रेममय दृष्टीने बघते आणि या दृष्टीनेच त्यांचं पोषण होतं. म्हणजे इथे दूध हा भौतिक पदार्थ सुद्धा नाही, कासवीन जेव्हा आपल्या मुलांचं पोषण करते त्यामध्ये. त्यामुळे संतांनी पांडुरंगाच्या दृष्टीला इथे कासव दृष्टीची उपमा दिलेली आहे की आम्हाला देवाकडून लौकिक किंवा भौतिक कोणतीही गोष्ट नको, फक्त प्रेम पाहिजे. आणि देव सुद्धा आम्हाला प्रेम देण्यासाठी कासव दृष्टी निहाळी तरंगी नाचतू पै उगला, सोपान म्हणे आम्ही केला वाळवंटी काला. काला म्हणजे वारीची समाप्ती असते, शेवटचा दिवस असतो आणि यावेळेस देवाने या संतांना प्रेम दिलेलं आहे आणि ते सोपान देवांनी कासव दृष्टी या शब्दातून सांगितलेलं आहे. दुसरा सोपान महाराजांचा एक अभंग आहे. ते म्हणतात, उघडली दृष्टी इंद्रिया सकट, वैकुंठीची वाट पंढरी जाणा, दृष्टी भरी पाहे विठ्ठल दैवत, पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे. हाची मार्ग सोपा जनासी उघड, विषयाचे चाड टाकी परते, सोपान म्हणे गुंफसी सर्वथा, मग नोहे उलथा भक्तिपंथ. इथे सुद्धा सोपानदेव सांगतात की वैकुंठीची वाट म्हणजे पंढरपूरची वाट आहे, कारण देव स्वतः पंढरपूरला राहतो आणि देवाचा निवास म्हणजे वैकुंठ, त्यामुळे पंढरपूर हेच वैकुंठ आहे. म्हणून वैकुंठीची वाट पंढरी जाणं हे कधी लक्षात येईल? जर तुम्ही सर्व इंद्रियांची दृष्टी उघडली तर तुमच्या हे लक्षात येईल. सोपानदेवांनी अशा प्रकारे दृष्टी उघडली, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की पंढरपूर हेच वैकुंठ आहे, इथेच देवाचा निवास आहे. म्हणून ते म्हणतात, वैकुंठीची वाट पंढरी जाणा, दृष्टी भरी पाहे विठ्ठल दैवत, पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे. हाची मार्ग सोपा जनासी उघड. आणि सर्व लोकांना सोपा असा हा भक्ती मार्ग आहे, हा वारकऱ्यांनी दाखवलेला मार्ग आहे. आणि सोपान म्हणे गुंफसी सर्वथा, मग नोहे उलथा भक्तिपंथे. एकदा तुम्ही या मार्गामध्ये आला तर तुम्ही पुन्हा कुठे उलथणार नाही किंवा आपल्या मार्गापासून ढळणार नाही. म्हणून या वारकरी पंथात येण्याचं एक प्रकारे आव्हान सोपान महाराज करतात. या दोन्ही भावंडांची धाकटी बहीण ज्या मुक्ताबाई, त्या मुक्ताबाईंनी सुद्धा आपल्या काही अभंग, त्यांचे 41 अभंग आणि ताटीचे 12 अभंग असे 50 अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या काही अभंगामध्ये त्यांनी पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन करताना मुक्ताबाई म्हणतात, मुक्त जीव सदा होती पै नाम पाठे, तेची रूप विटे देखील आम्ही. ज्या नामामुळे लोक मुक्त होतात ते नाम साकार होऊन किंवा आकाराला येऊन ते जे रूप आलेलं आहे ते रूप आम्ही पाहिलं. कुठे? विटेवर पाहिलं, म्हणजेच पांडुरंगाला पाहिलं. आणि हे कुणामुळे शक्य झालं? पुंडलिके विठ्ठल आणीला पंढरी, आणोनी लवकरी तारी जन. पुंडलिकामुळे हा विठ्ठल पंढरपूरला आला आणि त्याच्यामुळे हे सर्व जन जे आता तरतायत देवाच्या दर्शनाने, पंढरपूरला जाण्याने, ते त्या पुंडलिकामुळे शक्य झालं असं मुक्ताबाई आपल्याला सांगतात. ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेची, निरसली जनाची भ्रमभोली, मुक्ताई चिंतने मुक्त पै झाली, चरणी समरसली हरिपाठ. मुक्ताबाई सुद्धा देवाच्या चरणी समरस झाल्या. दुसऱ्या एका अभंगामध्ये त्या म्हणतात, कैसागे माये हा तारकू दिवटा, पंढरी वैकुंठा प्रगटला. हा पंढरीलाच वैकुंठ प्रगट झाला, कारण की देव इथे आला. या तिन्ही भावंडांनी पंढरपूरला वारंवार वैकुंठ असं म्हटलेलं आहे. नकळे याची गती आदी मध्य अंती, जेथे श्रुती नेती नेती प्रगटल्या. याची गती हा निर्माण कधी झाला, याचा मध्य काय, अंत काय, हे कोणालाही माहिती नाही. श्रुती म्हणजे वेद. वेद सुद्धा जेव्हा याचं चिंतन करतात तेव्हा आम्हाला काही कळलं नाही असं ते वेद सुद्धा म्हणतात. आणि हा असा वेदांना सुद्धा
दुर्लभ असलेला देव, मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम, शून्याही शून्य समशेज बाजे. असा हा दुर्लभ देव प्रगट झाला आणि आपल्याला लाभला, कारण की तो पुंडलिकामुळे. देखिले गे माये पंढरी पाटणी, पुंडलिका अंगणी विठ्ठलराज. पुंडलिकामुळे हा देव इथे प्रगट झाला आणि निवृत्तीनाथ जे आपले गुरु आहेत त्यांच्यामुळे तो आम्हाला सुद्धा प्राप्त झाला. मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल, निवृत्तीने चोखाळ दाखविले. आपले गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्यामुळे पुंडलिकामुळे प्राप्त झालेला देव आपल्याला सुद्धा मिळाला असं मुक्ताबाई आपल्या अभंगामध्ये म्हणतात. अशा प्रकारे ज्ञानदेव, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि संत मुक्ताबाई यांनी केलेलं पंढरपूरचं, वारीचं आणि विठ्ठलाचं वर्णन आपण पाहिलं. निवृत्तीनाथ महाराजांनी केलेलं पंढरपूर वर्णन आपण आधीच पाहिलं होतं. अशा प्रकारे चारही भावंडांचं विठ्ठल वर्णन आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.